कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, का नेहमी लीलाचीच अशी परीक्षा घेतोस? नेमकं काय झालंय तिला? काय कळत नाहीये। आजी आजी, हे जे आहेत ना ताई बरोबर, हे जे बोलतायत ताईशी, तुम्ही नका ना स्वतःला एवढा त्रास करून घेऊ। आणि तुम्हाला माहितीये ना, ताई आणि तिच्या पार्टनरचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तो काहीही होऊ देणार नाही ताई। साहेब, हाँ त्या मुलीनं पोलीस कंप्लेंट केली तर? अरे येड्या, अशी कुठली पोरगी पोलीस कंप्लेंट करत नसती। तू बिंदास कॉन्टॅक्ट कर बाकीच्या पोरींना। ये चांगलीच सुटून गेली होतीस माझ्या तावडीतनं, स्वतःच परत आलीस ना। आता बघ तुझं काय करतो ते। कोण आहेस कोण तू? माझ्या ऑफिसला कसा आलास? तुला माहित नाही आपले खूप मोठे मोठे कॉन्टॅक्ट आहेत। काय झालंय? किशोर मेसेज का करत नाहीयेत? कॉलच करते। हा बोल। हॅलो किशोर, काय झालंय? मी किती वेळ मेसेजची वाट बघतेय। तुम्ही पोचलात का एजे आणि लीलापर्यंत? पोचलोय मी इथे। लीलानी जिथे ऑडिशन दिली होती त्या ऑफिसमध्ये ते दोघे जण आलेत आता, पण एक्झॅक्टली काय चाललंय काही कळत नाही। बघ तुम्ही पण काय त्याचा छेडा लावतो। किशोर, एजे ज्या पद्धतीने गेलेत ना इथून, म्हणजे ते खूप चिडून गेलेत। काहीतरी नक्कीच घडलंय। तुम्ही माहिती काढा काय झालं त्याची। एजे आणि लीलाच्या बाबतीतली कुठलीच गोष्ट मी अशीच सोडणार नाही। डोंट वरी, बघतो मी काय करायचं। याच हाताने माझ्या बायकोला तू स्पर्श केला होतास, हा? हिला मारायला एवढं मार की आयुष्यभर त्याला लक्षात राहील त्यांनी काय केलंय। मार एवढं मार की विसरायला नको कधी। हा मार हिला। ही मला ऑडिशनचा खोटा मेसेज पाठवल्याबद्दल, ही मला रोलचा आमिष दाखवून कॉम्प्रोमाइजची डिमांड केल्याबद्दल, ही माझ्यावर हात टाकून जबरदस्ती करायचा प्रयत्न केल्याबद्दल। कितीतरी मुली डोळ्यात स्वप्न घेऊन तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांचा गैरफायदा घेता ह्यासाठी। आणि ही एका स्त्रीच्या चारित्र्यावर हात टाकल्याबद्दल। आणि हे माझ्या बायकोला रडवल्याबद्दल। इंस्पेक्टर,
आत या आणि घेऊन जायला. चल रे आवल्या घेऊन जायला. थँक्यू जी सर. नाही लीला, रडू नको. नाही रडायचं ना ना. अगं शांत हो बाळा. हुशार आहेस ना तू. हा माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. डोळे पुस. रडायचं नाही. विकृत माणसं असतात, विकृत. या अशा वाईट विकृत मानसिकतेच्या माणसांना ना स्त्रिया म्हणजे आपली खाजगी मालमत्ता वाटते का? मुलींच्या स्वप्नांचा, त्यांच्या गरजांचा असा गैरफायदा घेतात ही माणसं. लाज कशी नाही वाटत ह्या लोकांना? निर्लज्ज. या अशा मुलांमुळेच बायका घराबाहेर सेफ फील नाही करत. लकीली यावेळी बाबा आणि लीला होते. ती नसते तर काय झालं असतं काय माहित. गॉड नोस त्यांनी किती मुलींना असा त्रास दिला असेल. हो ना, हो ना. अशा लोकांमुळे किती मुलींची स्वप्न उद्ध्वस्त झाली असतील. बरं झालं त्या माणसाला शिक्षा मिळाली. खूप बरं झालं. लीला, घाबरायचं नाही. आता तू नवीन उमेदीने, नवीन जोशाने पुढच्या ऑडिशन्सची तयारी करायची. ठीक आहे? नाही आजी, हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की लीला आईनी आता ऑडिशन वगैरे द्यायलाच नको. या फील्डचा विचारच करू नये. हो ना. एकतर लोक आधीच या फील्ड बद्दल काय काय बोलतात. त्या फील्डमुळेच आज काय काय घडलंय. त्यापेक्षा नकोच ते फील्ड. असं काहीही होणार नाही. त्या माणसांना घाबरून त्या मुलींनी घरी बसायचं का? त्यात त्यांची काही एक चूक नसताना ज्याची चूक होती त्याला शिक्षा मिळाली. बरोबर बोलतेस आजी. लीलाने उलट आता खूप जोमाने काम सुरू करायला पाहिजे. ताई, तू अशा कोणाला तरी घाबरून घरी बसायची काही एक गरज नाही. बघितलंस ना लीला, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आता अजिबात काळजी करायची नाही. चल, आता तुझ्या ऑडिशन्सची तू नवीन अगदी जोमानं तयारी कर. ठीक आहे? चल. नाही जी, मी कुठलीही ऑडिशन देणार नाहीये, कुठलंही स्वप्न पूर्ण करणार नाहीये. मी तर आता घराच्या पण बाहेर पडणार नाही. पास झालं. माझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास झाला. बस. लीला, अगं बाळा ऐक तरी. ऐक बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.